गुड मॉर्निंग गाईज. तर अशा प्रकारे आम्ही रेडी झालेलो आहोत आणि निघायला आता रेडी आहोत. अर्ध्या जणांची अजून पण तयारी बाकी आहे. मी पूर्ण रेडी झालेली आहे, हे बघा. आणि ही आहे रुपा. हाय, रुपा पण रेडी आहे. चला मग जाऊया. चला. पण हे पोरी तर काय निघतच नाहीये. त्यांचं काय, त्यांना सांगते कधीपासून आवरा आवरा, आपल्याला पुढे लेट होईल. पण नाही, ते नेहमीप्रमाणेच ते त्यांचं तसंच चालू राहील. तर चला मग मी पटापट त्यांना बाहेर काढते आणि आता आपण भेटूया गाडीत बसल्यावर. तर अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत, रेडी एकदम. आपल्याला खाली रडत होती एवढी. तर गाईज अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत आणि पावसाने पण हजेरी लावलेली आहे. पाऊस पण आलेला आहे आणि आता बघूया पुढे काय काय होतंय. चला मग, बाय. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि निघालेलो आहोत वे टू कुठे? लोणावळा. ओके. तर पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, पाऊस भरपूर चालू झालेला आहे. आता पुढे लोणावळ्यापर्यंत काय माहिती किती पाऊस असेल, काय माहित नाही. पण आता तरी भरपूर चालू झालेलं आहे. शिवा, हाय कर सगळ्यांना, हाय कर. चला सेल्फी काढतो पोरी बाहेर. सीएनजीला उतरायला लागतं खाली. 111. सॉरी 1111. नाम की धड़कन हो, तेरी नाम की सांसें हैं, पल न जुदा है कभी, आँखों में आँखें हो. मध्ये बोंबारायचं. तर गाईस, तुम्ही लोक झोपलेत का? झोप काढू नका, काहीतरी एन्जॉयमेंट करा, काहीतरी बोल. आता शिवांशला झोप आली आहे, शिवांश झोपतोय. आणि मला एक गोष्ट सांगायची गाईस तुम्हाला सगळ्यांना, की ह्या पोरींनी काल खूप म्हणजे खूप आम्हाला सगळ्यांना फसवलेलं आहे. कारण की ह्यांनी असं केलंय ना काल, की त्यांचं यायचं टायमिंग आम्ही त्यांना फिक्स सगळं सांगितलेलं, तुम्हाला कोणती गाडी पकडायची आहे, कसं यायचंय, काय करायचंय. पण त्यांनी पूर्ण प्लॅनची काय बोलतात A to Z करून टाकली. असं आहे. आता हसतात, नुसतं दात काढतायत, पण त्यांना कळत नाहीये टायमिंगचा आणि पैशांची व्हॅल्यू कळत नाहीये. त्यांना आम्ही सांगितलेलं की कोणती गाडी पकडायची, तुम्हाला किती वाजता तुम्ही इकडे पोहोचणार, आम्ही किती वाजता तुम्हाला पिक करायला येणार, सगळं सांगितलेलं. पण नाही, निकिता आमची बरोबर होती. ती जॉब वरून प्रॉपर टाइमवर पोहोचली प्लॅटफॉर्मवर, पण ह्या पोहोचल्याच नाही. काय करत होत्या काय माहिती. तर गाईस, तुम्ही विचार करत असणार ही काय बोलते, तुम्हाला अजून पण कळलं नसेल काय झालं नक्की. तर मी तुम्हाला आता पूर्ण स्टोरी सांगते काय झालं, ठीक आहे. तर झालं असं की दादर स्टेशनवरून पुण्याला यायसाठी ट्रेन होती. किती वाजेची? 6 वाजेची, प्रॉपर 6 वाजेची होती. आणि ती इथे आपल्याला पोहोचवणार होती 9 वाजता चिंचवड मध्ये. तर आम्ही काय ठरवलेलं, मी पण जॉबवरून 9 वाजता निघणार होते आणि हे येणार होते तिथे. आणि मग आम्ही दोघं जाणार होतो चिंचवडला ह्या लोकांना पिक करायला. पण झालं असं की ह्या ज्या 2-3 मॅडम आहेत, 3 मॅडम. आता निकिता जी होती ती पण जॉबलाच गेलेली. ती जॉबवरून हाफ डे घेऊन येणार होती. मग ती प्रॉपर तिने सगळं मॅनेज केलं की मला ह्या टायमाला बाबा प्लॅटफॉर्मवर कसं पण करून पोहोचायचंय. तर ती 15 मिनिटं आधी येऊन पोहोचली. पण ह्या पोरींनी काय करावं, ह्या तर घरीच होत्या ना. तर ह्यांनी काय करावं, हे तर बसले घरातच.
जर हे 1 तास आधी पण प्लॅटफॉर्मवर येऊन बसले असते तरी काही प्रॉब्लेम नव्हता. जर काढलं असतं तिकीट वगैरे काढून ठेवलं असतं. हे लोक बरोबर ट्रेन आता निघणार आणि हे लोक पोहोचले प्लॅटफॉर्मवर आणि मग जातात तिकीट काढायला. काय संबंध तिकीट काढायचं तुमचा? हा, कारण की चुकी केली आहे ना. आणि आमची रुपाला तर काय ते बघा, नुसत्या झोपा पाहिजे, नुसत्या झोपा पाहिजे. आता पण झोपाच काढते आणि तिने काल पण तिच्या ह्याच गोष्टीमुळे फालतू मध्ये पैसे वेस्ट झाले, प्लस टायमिंग पण मॅनेज झालेलं नाहीये आणि रात्री आम्हाला यायला भरपूर उशीर झाला म्हणून. पण ठीक आहे, सगळं व्यवस्थितच झालं. पण तरी माझं म्हणणं काय होतं, जर तुम्ही ट्रेनने आले असते तर तेवढे आपले पैसे तेवढे अजून वाचले असते त्यात आणि टाइम पण आपला कमी लागला असता आणि वैताग पण आला नसता. मग नंतर ह्या लोकांनी काय डिसाईड केलं की चला आपण आता प्रायव्हेट गाडी करूया. ह्यांनी पण डिसाईड नाही केलं. मग जिजूंना विचारलं, जिजू आता काय करू, ट्रेन तर गेली. मग आता आपल्याला जे दुसऱ्या दिवशी प्लॅन आपण केलेला आहे त्याचं तर सगळे प्रोसेसिंग झालेले आहेत ना, मग आपण काही करू तर शकत नाही. शेवटी मग जिजू काय बोलले, आता एक काम करा, तुम्ही प्रायव्हेट गाडी करा आणि या. मग तिकडूनच लोकांनी गाडी केली आणि आली. दादरवरून. अहो दादरवरूनच करणार ना. तू सांगितलंच नाही ना कुठून यायचे नक्की. मग अशा प्रकारे हे लोक मग शेवटी पोहोचले चिंचवड मध्ये. मग आम्ही त्यांना पिक वगैरे केलं आणि मग आम्ही घरी आलो फायनली. आणि तरी रात्री कोणच झोपायला मागत नव्हतं ना. सगळ्यांची बडबड 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 बडबड. आम्ही इतकी बडबड केली आणि मग सकाळी उठता होत नव्हतं. आणि आमचा शिवांश उठून रेडी होता सगळ्यात पहिला, म्हणून त्याला आता भरपूर झोप येते ना. पिल्लू झोप आली ना तुला? झोपून घे हा. काय चल सगळ्याला बाय कर. बाय. झोपतो बोल मी. हे बघा आली झोप. तर आता आम्ही श्री समर्थ भेळ इथे आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहोत. पोरींना झोपा झाल्या तुमच्या? तर चला आपण आता जाऊया. आणि शिवांश पण उठलाय, त्याची झोप झाली आहे. मी पण पकडू ना. बी इडली वडा डोसा उपमा. ब्लॉग मध्ये सांगायला आता सगळं झालेलं राग आलेला. सांगायला पाहिजे काय पाहिजे. तर आता आमची मॉर्निंग टी चालू आहे.
झालेला आहे आमचा आणि आम्ही निघालोय आता परत आमच्या सफरला चालूच केलेलं आहे आम्ही. आणि नाश्ता करायला गेलो तिकडे. मी मागवलेलं, पहिला मागवली मिसळपाव, यांनी पण मागवलं मिसळपाव आणि या पोरींनी काय मागव तर वडापाव. त्या रूपाला आमच्या एवढा वडापाव आवडतो, वडापाव खाऊन कोण वडापाव सारखी झालीये, तरी तिला वडापावच खायचा होता. वडापाव मागवलंय. रूपा वडापाव बोलली म्हणून सोनू पण लगेच वडापाव बोलली आणि लगेच निकिता पण बोलली, सोनू पण बोलली वडापाव वडापाव. आणि मग झालं काय तर मी तुम्हाला पुढे सांगते आता पुढे काय झालं. तर आम्ही एवढ्या टायमापासून एक्साइटमेंट होती ज्याची, तिथे आम्ही आता लवकरच पोहोचणार आहोत. आणि हे बघून तुम्हाला कळलेलं असेल की आता आम्ही कुठे पोहोचणार आहे. तर वेटिंग इज ओव्हर अँड आता आम्ही डिवायडर क्रॉस केलेला आहे आणि आता आम्ही पोहोचणारच आहोत लवकरात लवकर रिसॉर्टला. आणि आपण कोणत्या रिसॉर्टला चाललोय? वेट एन्जॉय. कुठे चाललो आपण? ट्यूब पण आहे तिकडे, तर शिवांसाठी आपण बघूया ट्यूब. इकडे कपडे बिपडे पण आहेत. फायनली शिवा इज पुन्हा रेडी मध्ये आहे. शिवा तू रेडी आहे ना पाण्यात जायला? पाणी पाणी खेळायला रेडी आहे ना? लवकर घ्यायलाच लागेल आपल्याला. पार्किंग 100 रुपये सर. ते पैसे हे बघा, पार्किंगला लगेच इथे आल्या पार्किंगला 100 रुपये मागायला लागले. आल्या म्हणजे खर्चावर खर्च. राईट साइड आहे का? हे बघा असं पार्किंग तिकीट मिळालेलं आहे. आले तर तुम्ही गाडी घेऊन नका येऊ, म्हणजे 100 रुपये वाचतील तुमचे. पायच या तुम्ही. रात्री जरी निघाले पदयात्रा करत तरी तुम्ही 100 रुपये वाचवणार आहेत. आपण कुठे गाडी कुठे तिकडे ठेव. हे बघा अशा पद्धतीने हे आपल्याला सांगतायत कुठे गाडी पार्क करायची आहे. आणि हॅलो काय रे, आता आम्ही इकडे पोहोचलो वेट एन्जॉयला. हा बोल ना. काय रे भाई बोल की. तर गाईज अशा प्रकारे आपण आलेलो आहोत वेट एन्जॉयला. हे बघा तर गाईज आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहोत.
तर आम्ही आता इथून अशी एंट्री मारलेली आहे. हा इथे ऑनलाईन काय होते तिकीट काउंटर. चला स्विमिंग करायला. शिवा आर यू रेडी? हे बघा ह्या साईडला ऑनलाईन बुकिंग होते आणि जर तिकीट काढलेलं नसेल तर तुम्ही इकडे येऊन तिकीट काढू शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर तुम्ही इकडून ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकता. ओके चला आमचं ऑनलाईन बुकिंग झालेलं आहे. सो आम्हाला डायरेक्ट आता तिकीट इकडून घ्यायचे आहेत आणि निघायचं आहे. ठीक आहे चला पोरींनो. शिवांश काय करतोय? आर यू रेडी? येस येस. बोल पुष्पराज. पुष्पा कर झुकूंगा नाही झालं कर. बस तिकडे असं कर पुष्पा. शिवांश पुष्पा कर. शिवा असं कर ना शिवा. चाललं माझं. हे दुसरे येते ना. नको लागेल. लागेल तुला. मेरे चार. अरे ये कोण आहे? ऐक ना काय झालं? हे बघ इकडे पण आहेत पर्पल फ्लावर्स. हे बघा फोटो काढ राई. चला पटापट चला पटापट चला. यू ओ त्याला तिकडे नको त्याला तिकडे नको. दोन तीन.
बघा तुम्ही बघू शकता इकडे मॅजिक माउंटेन आहे आणि इकडे वेट एन्जॉय आहे. तर आम्ही वेट एन्जॉयचं तिकीट काढलेलं आहे. आम्हाला वेट एन्जॉयला जायचं आहे. मॅजिक माउंटेनला आपण परत कधीतरी येऊया कारण की एवढं दोन्ही फिरायला आपल्याला तेवढं टाइमच उरत नाही. ऑलरेडी आम्हाला इतकं लेट झालेलं आहे. सो गाईज आता आम्ही चाललोय. तर चला मग तुम्ही पण या. हॉन्टेड हाऊस पण आहे तर इथे पण आम्ही जाणार आहे. ओके खूप स्कॅरी आहे. मला दे डॉक्टर. चला तुम्ही कपडे रे ना हे काय आहे? चेक युअर फोटोज हिअर. चला इकडे ट्यूब भेटते कपडे मध्ये आलेलो आहोत. वेट एन्जॉय मध्ये एंट्री केलेली आहे आम्ही आणि आता आज आम्ही भरपूर असं एन्जॉय करणार आहे. सो जास्तीत जास्त मला व्हिडिओज काढता येणार नाही कारण की आज माझा एन्जॉयमेंटचा दिवस आहे. तर बघायला एक्साइटेड आहे पण थोडं समजून घ्या. आणि मी आता डायरेक्ट माझा मोबाईल लॉकरमध्ये ठेवून देणार आहे आणि मग नंतर व्हिडिओ बनवणार आहे. ओके गाईज चला तर मग बाय बाय. अमेजमेंट पार्क. तर गाईज आता आमचं फिरून झालेलं आहे. आता आम्ही पॅकअप केलेला आहे आमचा. हे बघा पॅकअप झालेला आहे आणि आता संध्याकाळ झाली. आता आम्ही निघतोय. टाइम पण सगळं गेम्स वगैरे आता बंद झालेले आहेत. आता आम्ही निघतोय आणि मला जास्त काही व्हिडिओ करता आले नाही, दाखवता आले नाही कारण की तेवढा वेळच मिळाला नाही. आम्ही खेळण्यातच इतका बिझी होतो. आम्ही बोललो जाऊ दे प्रत्येक टायमाला मोबाईलमध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा आपण एन्जॉय करूया. तर आम्ही एन्जॉय केलेला आहे आणि आता निघतोय. आता आम्ही चला मग आता आम्ही चाललोय हॉन्टेड हाऊस. किती? 100 रुपये 5
चालत हे चालत चलो. तर गाईज आज आम्ही आलेलो आहोत आता वेट एन्जॉयला जाऊन आलेलो आहे आणि मग आता आलेलो आहे आम्ही